नमस्कार मित्रांनो, भारतीय रेल्वेमध्ये परमनंट पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सध्या ही जाहिरात जी आहे या ठिकाणी शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे. अजून याची फुल नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कुठली पदं असतात, काय सिलेबस असणार आहे, काय पात्रता असेल, सॅलरी किती असेल, वयोमर्यादा किती असेल, फीज किती असणार आहे, ऑनलाईन अर्ज कधी चालू होणार आहेत. तर बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज अंतर्गत लेवल 1ची म्हणजेच या ठिकाणी गट ड पदांसाठीची ही जाहिरात आलेली आहे. तर सर्वात अगोदर तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे, आता ही गट ड ची भरती होते म्हणजेच लेवल 1ची भरती होते. तर याच्यामध्ये तुमचं ITI लागेल की फक्त 10वी पासवरती ॲप्लाय करता येईल. तर बघा, तुमच्याकडं ITI जरी झालेला असेल तर त्यासाठी जास्त पदं असतील आणि फक्त 10वी पास आहात तुम्ही तर त्यासाठी देखील तुम्हाला ॲप्लाय करता येणार आहे. कसं काय, तर बघा, मागची जी जाहिरात आलेली होती 2019मध्ये, तुम्हाला या ठिकाणी जाहिरात दाखवतो. बघा, अशा पद्धतीने 2019मध्ये जाहिरात आली होती ज्याच्यामध्ये 1,00,000पेक्षा जास्त पदं होती. तर मग आता 2025-24साठी ही जी जाहिरात आली आहे याच्यामध्ये 32,000 पदं आहेत. बघा, वर्षातून आता या ठिकाणी प्रत्येक वर्षाला ही जाहिरात येणार आहे. मागची जी जाहिरात येत होत्या कधी 2 वर्षातून कधी 3 वर्षातून जाहिरात यायच्या, तर आता प्रत्येक वर्षाला जाहिरात येणार आहे. आणि हे मी स्वतः सांगत नाही, RRBचे जे कॅलेंडर आलेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक वर्षाला आता ग्रुप डीची जाहिरात येणार आहे. आणि याच्यामध्ये मग त्याचा अर्थ असा होऊ शकतो की या ठिकाणी 32,000 पद आहेत, परंतु या ठिकाणी ॲप्रॉक्स म्हटले त्यांनी, म्हणजे याच्यामध्ये पदं अजून वाढूही शकतात या ठिकाणी. तर जवळपास या ठिकाणी 45,000पर्यंत पदं जाऊ शकतात. अजून देखील याच्यामध्ये पदं वाढू शकतात. एक्झॅक्ट त्यांनी आकडा मात्र इथं दिलेला नाही किती पदं असतील. 32,000 पदं म्हटलेलं आहे. मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कुठली कुठली पदं असतात नेमकी. आता हे ग्रुप डी लेवल 1ची पोस्ट असते. 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी पेमेंट तुम्हाला असतो. बघा, स्टार्टिंगलाच तुम्हाला ह्या ग्रुप डी पदांसाठी 18,000 पेमेंट असतो. किती? 18,000 प्लस याच्यामध्ये तुम्हाला भत्ते असतात. ते भत्ते वगैरे जर बघून आपण जर ग्रॉस सॅलरी तुमची बघितली टोटल, तर जवळपास 30,000पेक्षा जास्त पहिल्याच महिन्यामध्ये तुम्हाला सॅलरी पडते, जरी ग्रुप डीची पोस्ट असली. आता ग्रुप डी ही रेल्वेमध्ये खूप महत्त्वाचं असं पद आहे. रेल्वेसाठी खूप जरुरीचं असं हे पद आहे, कारण की ही एंट्री लेवलचं पद आहे. रेल्वेमध्ये तुम्ही या ठिकाणी त्या रेल्वेच्या जॉबमध्ये जाताय तर ती फक्त एक एंट्री लेवलची पोस्ट आहे. खूप मोठी अशी पोस्ट नाही, क्लास 4ची पोस्ट आहे, एंट्री लेवलची पोस्ट आहे. तरी देखील रेल्वेसाठी खूप महत्त्वाची अशी ही पोस्ट आहे, कारण की याच्यामध्ये बघा कुठली कुठली पदं असतात. जसं की पाहू शकता या ठिकाणी काम करताना तुम्ही रोळावरती पाहू शकता हे ग्रुप डीचे कर्मचारी तुम्हाला दिसतील. अशा पद्धतीचे काम करणारे कर्मचारी असतात. सहाय्यक असतील, या ठिकाणी गेटमेन असतील. त्याचसोबत पाहू शकता या ठिकाणी भरपूर सारे या ठिकाणी तुम्हाला फोटो दिसतील. जसं की पहा, रेल्वेचे जे फाटक उघडणारे गेटमेन असतात त्याचे ह्या पोस्ट असतात. त्याचसोबत या ठिकाणी रेल्वेमध्ये जे विविध विभाग असतात त्या ठिकाणी सहाय्यक म्हणून म्हणजे असिस्टंटच्या काही पोस्ट असतात. बघा, त्याही पोस्ट असतात. विविध विभागामध्ये असिस्टंट असतील, गेटमेन असतील, त्याचबरोबर या ठिकाणी पॉईंट्समॅन असतील. अशा पद्धतीच्या पोस्ट असतात. जसं की बघा, या ठिकाणी ह्या पोस्ट तुम्हाला पाहायला भेटतील. 2019मध्ये कुठल्या पोस्ट होत्या? जवळपास 1,00,000पेक्षा जास्त जागा होत्या याच्यामध्ये. ज्याच्यामध्ये बघा असिस्टंटच्या पोस्ट असतात काही, आता प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असतात. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी पॉईंट्समॅनची देखील पोस्ट असते या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये, जे की 10वी पासवरती भरली जाऊ शकते. अशा काही पोस्ट याच्यामध्ये असतात ज्या की फक्त 10वी पासवरती भरल्या जातात, ज्यासाठी फक्त तुम्हाला 10वी पासवरती अप्लाय करता येतं. आणि काही अशा पोस्ट असतात ज्याला 10वी पास प्लस ITI या ठिकाणी मागितला जातो. त्यासोबत बघा, हॉस्पिटल असिस्टंटची देखील पोस्ट निघालेली होती मेडिकलमध्ये. कधी निघाली होती? 2019च्या जाहिरातमध्ये. या वर्षीच्या जाहिरातमध्ये निघेल की नाही त्याच्याबद्दल काही सांगता येत नाही, कारण की आता फक्त शॉर्ट नोटिफिकेशन आलेली. त्यानंतर बघा, ट्रॅक मेंटेनन्स ग्रेड 4 म्हणजेच या ठिकाणी 4th श्रेणी वर्गामधील जे कर्मचारी असतात त्याची, जसं की ट्रॅक मेंटेनन्स, तुम्हाला या ठिकाणी ट्रॅकवरती विविध काम करणारे या ठिकाणी मेंटेनन्स आपण पाहिलेले असतील. ग्रुप डीची पोस्ट असते ती 4th श्रेणी वर्गातील, ते देखील 10वी पासवरती भरली जाते फक्त. म्हणजे अशा काही पोस्ट आहेत या ठिकाणी असिस्टंटच्या असतील, ट्रॅकमॅनच्या असतील, गेटमॅनच्या असतील, पॉईंट्समॅनच्या असतील, जे की 10वी पासवरती असू शकतात. बाकीच्या जशा की पोस्ट आहेत बघा, असिस्टंट डेपोट असतील, स्टोअर, डिझेल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल. त्यानंतर या ठिकाणी इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये काही पोस्ट असतात, ह्या 10वी प्लस ITI वरती या ठिकाणी भरल्या जाऊ शकतात. तर मग आता याची शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे, जी की 32,000 प्लस पदांची या ठिकाणी असू शकते. ॲप्रॉक्स त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये बघा, डिटेल याची जाहिरात जी आहे लवकरच प्रसिद्ध होईल. त्या जाहिरातीचं नाव असेल CEN म्हणजे सेंट्रल लाईन नोटिफिकेशन येईल. 08/2024 असं तिची या ठिकाणी संख्या असेल. याच्यामध्ये पहा, तुमचे मग ॲप्लिकेशन 23 जानेवारी 2025 पासून चालू होतील ते 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येईल. तर 23 जानेवारी 2025 पूर्वी तुम्हाला फुल नोटिफिकेशन
नोटिफिकेशन प्रत्येक रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या वेबसाईटवरती पाहायला भेटेल. आता मी पेमेंटबद्दल तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता वयाबद्दल बघा, वय जे आहे 18 ते 33 वर्षे वय असतं, परंतु याच्यामध्ये त्यांनी 3 वर्ष तुम्हाला एक्स्ट्रा दिलीत. का म्हटले त्यांनी 3 वर्ष एक्स्ट्रा? एज रिलॅक्सेशन 3 years इज अँड बियॉन्ड द प्रिस्क्रिप्टेड एज लिमिट ॲज पर वन टाईम मेजर ड्यू टू इन कोविड-19 पेंडेमिक. कोविड-19मुळे या ठिकाणी तुम्हाला 3 वर्ष वाढवून दिले त्यांनी. 18 ते 33 वर्ष वयोमर्यादा असते, प्लस 3 वर्ष वाढवून आता 18 ते 36 त्यांनी केलेलं आहे. प्लस याच्यामध्ये जसं की ओबीसीसाठी अजून 3 वर्ष सूट असते, म्हणजे बघा 18 ते 36 आहे, तर 37, 38, 39, 18 ते 40पर्यंत 39पर्यंत ओबीसी कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. प्लस याच्यामध्ये 36मध्ये SC ST कॅन्डिडेट असतील तर त्यांना 5 वर्ष सूट आहे. 36 + 5 इतकी सूट या कॅन्डिडेटसाठी असेल. तेवढं वय तुमचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. एज रिलॅक्सेशन देखील या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. त्यानंतर बघा, तुमचं वय 1/7/2025 पर्यंत या ठिकाणी मोजलं जाईल. आता मोड ऑफ सिलेक्शन कसं असेल? कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल. याच्यामध्ये बघा, फीबद्दलही तुम्हाला मी सांगणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल ज्याच्यामध्ये तुमची एक परीक्षा होईल, जी की या ठिकाणी जनरल सायन्स, मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्सवरती असेल. 100 प्रश्न असतील या ठिकाणी तुम्हाला. याच्यामध्ये तुमचा एक्झामिनेशन टाईम जो असणार आहे 90 मिनिटाचा या ठिकाणी ठेवला जाईल. याच्यामध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग देखील तुम्हाला असणार आहे. आता मग परीक्षा मराठीमधून होईल का की फक्त हिंदी इंग्लिशमधून होईल, ती फुल नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला संपूर्ण त्याची माहिती समजणार आहे. मग यासाठी फीज किती असेल बघा. तुम्हाला सुरुवातीला मात्र या ठिकाणी तुम्ही जर जनरल ओबीसी कॅन्डिडेट आहात तर 500 रुपये भरायचे. तुम्ही एक्झाम दिल्यानंतर तुमचे 400 रुपये तुम्हाला काय होतात, तुम्ही अपेअर झालं ना एक्झामला, पहिल्या एक्झामलाच, तर तुम्हाला 400 रुपये रिफंड देखील भेटतात. म्हणजे फक्त जनरल ओबीसीसाठी 100 रुपये फीज असणार आहे. आणि त्याच्यानंतर SC ST कॅन्डिडेट जे आहेत त्यांना 250 रुपये फीज आहे, परंतु ती त्यांची पूर्ण फीज रिटर्न केली जाते, म्हणजे त्यांना 0 रुपीज फीज या ठिकाणी असणार आहे. तर फीज कमी असणार आहे. अशा पद्धतीची ही RRBची ग्रुप D लेवल 1ची जाहिरात आलेली आहे. शॉर्ट नोटिफिकेशन सध्या आलेली आहे. फुल नोटिफिकेशन जशी येईल तशी तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती दिली जाईल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.